काही माणसे आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात एक वेगळा ठसा उमटवितात. कोपरगावचे नावलौकिक करणारे प्रसिद्ध आयुर्वेद गुरु व भारत सरकार पुरस्कार प्राप्त डॉक्टर रामदास आव्हाड, जलतरणपटू डॉक्टर सुषमा आचारी, जैन धर्मग्रंथ अभ्यासक व अनुवादक डॉक्टर अभय दगडे, पीपल्स बँकेचे चेअरमन राजेंद्र शिंगी, दी मर्चंट असोसिएशन चेअरमन अतुल काले, व्हाईस चेअरमन राजेशजी ठोळे आदीचा नागरी सत्कार माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार संपन्न झाला. कोपरगाव शहरात आपला मान आपला स्वाभिमान असलेल्या नागरिकांचा जाहीर सत्कार सोहळा कृष्णाई मंगल कार्यालयात कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार सोहळा समिती यांच्या वतीने घेण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉक्टर रामदासजी आव्हाड यांना भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार, डॉक्टर सुषमाताई आचारी यांना राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत 2 सुवर्ण व धावणे स्पर्धेत 2 सिल्वर आणि 1 कांस्य पदक, डॉक्टर अभयजी दगडे यांचा जैन धर्मातील अतिप्राचीन पवित्र लब्धिसार ग्रंथाचा हिंदीत अनुवाद, राजेंद्र शिंगी यांनी पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन पदी निवड, अतुल काले दी कोपरगाव मर्चंट असोसिएशन चेअरमन पदी निवड, राजेशजी ठोळे दी कोपरगाव मर्चंट असोसिएशन व्हाईस चेअरमन पदी निवड या सर्व मान्यवरांचा जाहीर नागरी सत्कार कोपरगाव वासियांच्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी आध्यात्मिक, वैद्यकीय, सामाजिक, व्यापारी, उद्योग, बांधकाम, सुवर्णकार, मेडिकल, पत्रकार, कला, क्रीडा, साहित्य, विविध संघटना, संस्था, आजीबाजी पदाधिकारी आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्र फाईल घेऊन पळताय, तुम्ही कोणत्या पदावर काम केलं? आणि मी म्हणायचे मी महिला मंडळात काम केलं. मला त्याची कधी लाज वाटली नाही, कारण स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून जेव्हा झाडाखाली महिलांच्या बैठका घेतल्या, त्यांना बचत करायचं शिकवलं आणि बँकेची त्यांना ओळख करून दिली, त्यानंतर त्या स्वाभिमानाने अभिमानाने जीवन जगू लागल्या आणि करोडोचा कारभार महिला करू लागल्या. ही स्त्री शक्तीची ताकद. त्यामुळे निश्चितच ते खूप मोठं काम उभं करता आलं आणि तिथून खरा राजकीय क्षेत्रात प्रवेश झाला. स्वर्गीय कोल्हे साहेबांनी खूप मोठा विश्वास टाकला आणि मी सर्व कोपरगावकरांचं मनापासून आजही ऋण व्यक्त करते की एक प्रथम महिला आमदार होण्याचा मान आपल्याला मला तुमच्या सगळ्यांमुळे मिळाला, हे मी कधी विसरू शकत नाही. आणि कोल्हे साहेबांनी मला ज्या दिवशी म्हटलं माझं काम, मला ते रोज विचारायचे तू आज काय केलं, आणि त्यांचा अनुभव खूप दांडगा. आणि ज्या दिवशी ते बोलवून म्हणाले की स्नेहा तू माझ्यापेक्षा चांगलं काम करते, त्या दिवशी मी जिंकले असं मी आजही मला स्वतःला मानते. कारण साहेबांच्या कामाची चिकाटी, त्यांची मेहनत खूप मोठी होती. त्यांनी सुनेला या राजकीय वारसा दिल्यानंतर आपण त्यांच्या परीक्षेत उतरू की नाही, आणि एक महिला म्हणून लोकांना वाटायला नको पुरुष प्रधान संस्कृती आहे की बाई माणसाची निवड केली आणि मी कुठं कमी पडायला नको. म्हणून मी तर काय गमतीने सगळ्यांना म्हणते की मागच्या 5 वर्षात माझं मशीन झालं होतं, मला काही सुचायचं नाही, उद्या काय काम, परवा काय काम. कारण शेवटी प्रशासनात काम करत असताना आज एखादी गोष्ट मंजूर झाली की लगेच त्याचा आनंद व्यक्त करायचा नसतो, कारण ती पदरात पडेपर्यंत बराच कालावधी जातो आणि ती पदरात पाडून आपल्याला निधी असेल, ते काम असेल, तोपर्यंतचा प्रवास मी खूप अनुभवला. मंत्रालयातली लिफ्ट ती खाली येऊन तोपर्यंत सुद्धा मला वेटिंग करावं वाटायचं नाही. बऱ्याचदा माझ्याबरोबर बरेच जण आले आणि त्यांनी बघितलं ते मंत्रालय किती कठीण असतं आणि म्हणून ते काम करत असताना मला खूप अनुभव आले. परंतु आज इथे हे जे सत्कार मूर्ती आहेत दगडे, डॉक्टर दगडे सर यांचं संजीवनी उद्योग समूहाचं खूप जवळचं नातं आहे. स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या बरोबर आणि संजीवनीवर त्यांनी जी सेवा दिली, रुग्णसेवा, आणि तिथून आज त्यांचं प्राचीन प्राकृत या ग्रंथाचं त्यांनी जे हिंदी भाषेत जैन समाजासाठी जे काही योगदान आहे तेही तितकंच तोलामोलाचं आहे. आणि डॉक्टर सुषमा आचार्य तर स्त्री शक्तीचा अभिमान आहे. कौतुक वाटतं मला त्यांचं की ठीक आहे, आपल्याला ज्याच्यात आवड आहे त्याच्यात पुढे जायचं, रोजचं योगा करायचं, रोजचं काहीतरी जिम करायचं आणि आपल्याला मेंटेन मानसिक शारीरिक दृष्ट्या वय कितीही हो आपण सक्षम राहिलं पाहिजे. हा महिलांसाठी एक खूप मोठा त्यांनी एक आदर्श ते आहेत असं मी मानते. त्याचबरोबर राजाभाऊ शिंगे आहेत, कोपरगाव पीपल्स बँकेचे चेअरमनपदी त्यांची निवड झाली, तेही सत्कार मूर्ती आहे. त्यांचंही माणसं जोडण्याचं, मितभाषी, धार्मिक कार्याची आवड असणारं व्यक्तिमत्व. अतुल शेठ काले आहे, राजकीय क्षेत्रात तेही आज कोपरगाव मर्चंट असोसिएशनचे चेअरमनपदी निवड झाली. श्री राजेशजी ठोळे आहे, ते कोपरगाव मर्चंट असोसिएशन, त्याबरोबर
क्रीडाई असतील, युवा उद्योजक असतील, या सगळ्या क्षेत्रात धडाडीचे काम करणारे हे सगळे सत्कार मूर्ती आहे, यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि आपण सगळे जर त्यांना आशीर्वाद देत आहे. आता मगाशी राजेश भैयांनी सांगितलं की नकारात्मक काही कोपरगावमध्ये बोलण्याची गरजच नाही, काहीही कमी नाही, फक्त आपल्याला मांडता आलं पाहिजे. माझं कोपरगाव, माझा अभिमान. मला मी आमदार असताना भुजबळ साहेब एकदा भेटले, येवल्याच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो आणि मी तिथं भाषणात म्हणाले माझंही स्वप्न आहे की मलाही असंच येवल्यासारखं काही ज्या सुविधा आहेत त्या मला माझ्या कोपरगावमध्ये व्हाव्याशा वाटतात. तर साहेबांनी कौतुक केलं की ताई असं काहीतरी समोर ठेवून आपण कार्य करतायत, ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि असं खूप खूप गोष्टीमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी खूप मदत केली. सर्वच मंत्री महोदयांनी स्वर्गीय कोल्हे साहेबांची ओळख असल्यामुळे प्रत्येकाने मला वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना मदत केली. आणि म्हणून निश्चित शहर विकासाच्या माध्यमात काम करत असताना शहर आणि ग्रामीण 2 पोलीस स्टेशनची निर्मिती करता आली, पोलीस स्टेशनची इमारत उभी करता आली. नगरपालिकेची बिल्डिंग अतिशय वाईट अवस्थेत होती, कधी अंगावर भिंत पडेल अशी परिस्थिती होती, ती नव्यानं बिल्डिंग उभं करता आली. अद्ययावत बस स्थानक करता आलं, पंचायत समितीची बिल्डिंग करता आली, नगरपालिकेला वाचनालय करता आलं, बाजारपेठे करता आले, फायर स्टेशन करता आलं, गोकुळ नगरीचा पूल विशेषतः पुराच्या परिस्थितीमध्ये तोही करता आला. या संघर्षाचे साक्षीदार अनेक जण आहेत माझ्याबरोबर. आणि विशेषतः आज व्यापारी वर्ग इथे बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे, म्हणून सांगते की जुन्या सायन्स कॉलेजच्या प्रांगणात मेक इन कोपरगाव हा कार्यक्रम जेव्हा आयोजित केला तेव्हा माझ्याबरोबर इथे डागाजी बसलेले आहेत, काका होते, मला वाटतं नारायण शेठ अग्रवाल यांचे चिरंजीव होते. आम्ही सगळेजण, तुम्ही होतात, आम्ही सगळेजण मंत्री महोदयांच्या भेटी घेत होतो आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मेक इन कोपरगाव हा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाला उभं करत असताना ज्या ज्या अडचणी येतील त्या तेवढ्या 3-4 तासात मी मंत्रालयात फिरवून सगळ्या पूर्ण केल्या. आणि त्यावेळी काका बोलले की ताई मुंबईपासून कोपरगाव पर्यंत फक्त तुमचीच चर्चा आमच्या गाडीत होती. तर हा अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे, बऱ्याच जणांनी. नगर परिषदचे कामं असतील, इतर अनेक कामं असतील, तर प्रत्येक ठिकाणी मी भांडत गेले, मांडत गेले. कारण कोल्हे साहेब स्वतःच्या सरकार समोर सुद्धा बऱ्याचदा आंदोलनं करत असत आणि हा आदर्श माझ्या समोर होता. पण एक स्वप्न राहूनच गेलं, त्याचं मला अतिशय दुःख आहे. आणि ते म्हणजे शुद्ध पाणी कोपरगावकरांना रोज प्यायला द्यायचं, हे एक स्वप्न होतं. आणि मी एक महिला आहे, एक माता भगिनींना रोज त्याचा त्रास होतो. आणि मी साधा संक्रांतीचा उखाणा जरी घ्यायचा तरी मी निळवंड्याच्या पाण्याचा उखाणा घेत होते, असं माझं ते मन होतं. कारण ते शुद्ध पाणी जर संगमनेरला जातं आपल्याला का नको असं मला वाटायचं. आणि देवेंद्रजींनी ते ऐकलं आणि ते मंजूरही झालं. परंतु राजकीय सगळ्या अडखळ्या त्याला आल्या. मला कोर्टाच्या पायऱ्या चढावं लागल्या. एकदा तर कोर्टात वकिलांशी बोलून येताना संध्याकाळी 10 वाजता गाडीचं टायर पुरं बसलं आणि मी मरताही वाचले. तर असे अनेक प्रसंग आहेत. परंतु अजूनही मी थकले नाही, थांबले नाही आणि मी लढणारे आहे, झगडणारे आहे, थांबणारही नाही. परंतु ते जे काही संकल्प होता, तर कोपरगाव शिर्डी या दोन्ही ठिकाणचं पुनर्स्थापना जो खर्च घ्यावा लागतो धरणातून पाणी घेण्याचा, तर मला आजही ते वाक्य आठवतं फडणवीस साहेबांचं, ताई देवाच्या दारी पाणी चाललं आणि कोपरगावही तुमचंच आहे, तर मी तोही खर्च तुम्हाला माफ करतो. असं सुंदर असं त्यांचं एक वाक्य आजही आठवतं की किती तळमळ असते काहींना चांगलं काम करण्याची. आणि मला त्या माध्यमातून त्यांची खूप मदत झाली. अजूनही मी त्याच्या मागे आहे की कधी रोजचं पाणी आपल्याला मिळेल. मग ते आमदार साहेब करो, कोणीही कोणतंही पाण्याचं पुण्याचं काम आहे असं मी म्हणायचे. पुण्याच्या कामात अडथळे नको, अडचणी नको, कारण ते एकट्या दुकट्याला प्यायचं नाही. सगळे आजार हे पाण्यातून होतात. इथे डॉक्टर मंडळी अनेक जण बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे रस्ते, पाणी, वीज इथे आपण जर का सक्षमरित्या आपलं शहर भक्कमपणे उभं राहिलं तर बाजारपेठ कायम आपलीच आहे. आणि बऱ्याचदा आता बरेचसे प्रश्न मिटत आहेत. शिक्षण म्हटलं की सगळेजण म्हणतात कोपरगावला जायला पाहिजे, चांगले कॉलेजेस आहेत. डॉलरमध्ये मुलं, प्रत्येक देशात आपला स्टुडंट आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान पाहिजे. आणि म्हणून स्वर्गीय कोल्हे साहेबांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवलेली आहे. इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी बरोबर आता त्यांनी सांगितलं भैयांनी तसं ग्रामीण भागातलं पहिलं कॉल सेंटर आपलं आहे. आणि म्हणून निश्चित तिथं 1000 मुलं 12वी झाल्यानंतर कुठे नोकरी, पण 1000 मुलं आज तिथे काम करत आहेत.
पहिलं कॉल सेंटर आहे. आणि मग ज्यांनी दोनही माणसाला नोकरी दिली नाही त्या माणसाने आमच्यावर टीका करणं हे दुर्दैवी आहे. दुसरी गोष्ट मी एक इथं आज आवर्जून बोलणार आहे. स्वर्गीय वाढणे पाटील असतील, स्वर्गीय फरांदे सर असतील, स्वर्गीय काळे साहेब असतील, कोल्हे साहेब असतील, स्वर्गीय भीमराव अण्णा पडदे असतील, स्वर्गीय विखे पाटील असतील. अहो, ही माणसं देवाघरी गेली, त्यांचे उद्धार का करायचे आपण? प्रत्येकाचं आपापल्या परीने योगदान असेल. आणि म्हणून आपण आपल्या घरातले जेव्हा वडीलधारी माणसं जातात त्यांचा उद्धार करत बसत नाही. हो, त्यांनी काय केलं, आपण स्वतः काय करतोय समाजासाठी याचा पहिला आपण विचार केला पाहिजे. एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय. काम काही थांबलेलं नाही, काम चालूच राहणार आहे. पण या कोपरगावचा उल्लेख राजकारणात कधीही फार मतभेद, खूप मनभेद नसायचे. कोल्हे साहेब असतील, काळे साहेब असतील, असं एक चांगल्या पद्धतीने इथे नाव घेतलं जातं या कोपरगावचं. त्यामुळे कोणीतरी यावर काहीतरी बोलून जावं, हे वातावरण दूषित होता कामा नये. आपल्या शहराची जी संस्कृती आहे, आपल्या शहराचा जो वारसा आहे, राजकीय प्रगल्भता आपल्या सगळ्यांमध्ये असायला हवी. तर निश्चित आपले सगळे कामं करायला हवी. देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी काल बोलले, ते म्हणले ताई गृह खातं माझ्याकडे आहे, माझी संबंध महाराष्ट्रात काय चाललंय याच्यावर माझी नजर आहे, तुम्ही काही चिंता करू नका. तर असा एक खंबीर पाठिंबा आणि साथ निश्चित मला कायम मिळत गेली, त्याची कृतज्ञता माझ्या मनात कायम राहील. नव्यानं आपण जेव्हा राजकारणात उतरतो एक महिला म्हणून खूप संघर्ष असतो. आणि बऱ्याचदा माझं मानसिक स्वास्थ्य बिघडून जायचं. कधी कधी काय आहे, कशासाठी या टीका, माझ्याशी काम करण्यासाठी भांडायला या. मी आजही आमदार असताना जेवढं काम करत होते तितकंच काम दिवस उगवल्यापासून संध्याकाळपर्यंत काम चालते. तेव्हा काम असेल तर हक्काने सांगायला या. पण महिलेवर काही टीका करण्यात पुरुषार्थ मला वाटतं नसावा. ही तरी वैचारिक प्रगल्भता सगळ्यांनी ठेवावी अशी एक अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करते आहे. हे कधीही आपण विसरू नका. स्वाभिमानाने आपल्याला सगळ्यांना इथे राहायचं आहे. तुम्ही सांगाल ते काम करायची माझी तयारी आहे. कोरोनातून माझा नवा जन्म झाला, त्यावेळी मी ऑक्सिजन का निघत नाही म्हणून देवाशी पहिली बोलले, हे देवा माझ्या हातून काही काम बाकी राहिलं असेल तर माझा नवा जन्म होईल. आणि तो झाला आणि तो मी समाजाला समर्पित करेल. हा देवाशी झालेला संवाद आहे. त्यामुळे माझा रक्ताचा थेंबच मी शेवटचं समाजासाठी देणार आहे. मी देवाशी संभाषण केलेले. आणि विवेक भैयांचं तर कोरोनातलं काम तुम्हाला सांगते, माझा जीव एवढा धडधड करत होता. चांगल्या पद्धतीने त्यांनी सेवा दिली कोरोनामध्ये. पण त्याच वेळी माझी सुनबाई प्रेग्नंट होती. जिथं एका जीवाचा उपचार सापडला नाही, तिथं 2 जीवाच्या व्यक्तीला जर काही झालं कोरोनामध्ये तर काय करायचं, ही पण धडधड माझ्या मनामध्ये होती. परंतु तोही थांबला नाही. त्याला माहिती आज आई पहिल्यांदा मला थाप देते कौतुकाची. कोणती आई कौतुक करण्यापेक्षा अजून कसं त्याला सूचना देता येईल हे बघत असते. आणि तशीच मी आहे. पण मी आज कौतुक करते की कोरोनात माणूस शेवटचा संकटात असताना कोरोना सेंटर उभं केलं. डॉक्टर्स मंडळींना सगळ्यांना त्यांचा फोन आल्याबरोबर तातडीने ऑक्सिजन असेल कुठलीही मदत भैयांनी तातडीने उभी केली. तर असं संकटाच्या वेळी समाजाच्या सोबत राहणं, गोरगरीब सामान्य माणसाला अडचणीच्या काळात उभं राहणं ही स्वर्गीय कोल्हे साहेबांची शिकवण आहे. आणि माननीय विपिनदादांची सुद्धा या कोपरगाव शहरावर पुराचं संकट येऊ, कुठलाही संकट येऊ, संजीवनीची डिझास्टर मॅनेजमेंट यंत्रणा चांगली विपिनदादांनी उभं केली. इथे नगरसेवक उभे आहेत. पूर्वी तर काय झालं की दादा डास झाले कोपरगावात. दादांनी दिवटे साहेब एवढं डास झाले कोपरगावात, 4 मशीन आणि डासाला फवारणी. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं संकट. फायर फायटर तर फायर स्टेशन आपण आत्ता केलं, फायर फायटर आत्ता आपण घेतले. परंतु कधीही काही झालं अगदी तातडीने संजीवनी उद्योग समूह हा कोपरगाव शहरातल्या संकटाला धावून येतो. आणि हीच शिकवण, हा संस्कार माननीय विपिनदादांचा, स्वर्गीय कोल्हे साहेबांचा आमच्यावर आहे. आज डॉक्टर म्हणाले तसं की साहेब त्यांच्याकडे उपचार घेताना म्हटले की तुमचं एक जंगी सत्कार झाला पाहिजे. डॉक्टर खरं साहेबांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. आणि अशा पद्धतीने खूप काम करण्याचा आमच्या परिवाराचा स्वभाव आहे, तो कायम राहील. तुम्ही विश्वास ठेवा आणि मलाही हक्काने कुठलंही काम सांगायला या. मी कधी थांबणार नाही. मी कधी म्हणणार नाही की मी खुर्चीवर नाही, मी पदावर नाही. पदाशिवाय काम करता येतं. पद हे निमित्त असतं. पण त्याच्याही शिवाय आज तितकाच सन्मान, तितकाच मान, तितकाच माझा शब्द मंत्रालय स्तरावर ऐकला जातो. आणि या कोपरगावसाठीचं उर्वरित राहिलेलं जे काम आहे ते पूर्ण करण्यासाठी माझे कायम प्रयत्न राहतील. आज आपण सगळे आलात, मला आपल्याशी बोलता आलं, मन मोकळं करता आलं असं मी या निमित्ताने म्हणेन. कारण खूप खूप काम बाकी आहे. ते करण्यासाठी तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद लागतील, सोबत लागेल, साथ लागेल. आणि कोपरगाव शहरासाठी कोणत्याही
नेतृत्वाने जर का मदत केली तर आम्हालाही त्याचा आनंद आहे आपल्या शहरासाठी. पण राजकीय अड्डा कोपरगाव होता कामा नये एवढीच माझी आपल्या सगळ्यांकडे एक अपेक्षा आहे. पुन्हा एकदा आपण सगळे आलात, तुमच्या आव्हानाला साथ दिली. सत्कार मूर्तींचंही खूप मोठं कोपरगावचं नावलौकिक पुढे मोठं करण्यामध्ये मोठं योगदान आहे. त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करते, शुभेच्छा देते. धन्यवाद. कोपरगावचे सर्वच तोलामोलाचे लोक किंवा मान्यवर, खरं तर डॉक्टर साहेब तुमचं भाषण ऐकत होतो, म्हटलं ऐकतच राहावं असं तुमचं भाषण होतं आणि अनेक आठवणींना तुम्ही उजाळा दिला. परंतु आज विशेष नागरी सत्कार समितीचा एकदा आपण टाळ्या वाजवून आभार मानले पाहिजे. कारण की अनेकदा आम्ही राजकीय कार्यक्रमाला जाण्याचा योग येतो, अनेकदा राजकीय भाषण ऐकण्याचा योग येतो, पण प्रथमतः जे आगळा वेगळा असा सुंदर कार्यक्रम आपला मान आपला अभिमान या शीर्षकाखाली आपल्या तालुक्यातील जे काही सत्कार मूर्ती आहेत, ज्यांनी तालुक्या पातळीवरच्या काही जबाबदारी स्वीकारल्या, त्यामध्ये मगाशीच उत्तम असं मार्गदर्शन किंवा विजन आपल्या कोपरगावसाठी ठेवले असे राजेशजी ठोळे, ज्यांची लायन्स क्लबच्या माध्यमातून असेल, बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून असेल, खऱ्या अर्थाने शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीने कायमच धडपड असतील असे आमचे स्नेही राजेशजी ठोळे. सुरुवातीला मी ज्यावेळेस पुण्याला शिकून, खरं तर 3री पासूनच मी पुण्याला शिकायला होतो, सगळं उच्च शिक्षण माझं पुण्यात नाशिकला झालं आणि आल्यावर पहिले जे काही लोक भेटलो व्यापाऱ्यांमध्ये त्यामध्ये राजेशजी होते आणि तेव्हापासून मी म्हणायचं इथं पिक्चर पाहायला कुठं जातो आपण, म्हटलं मल्टिप्लेक्स, त्याने आपल्याला मल्टिप्लेक्स नाही अजून, आणि अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा व्हायची आणि तेव्हापासून त्यांचा आमचा संबंध आहे. त्यांची आज कोपरगाव मर्चंट असोसिएशनच्या व्हाईस चेअरमन पदी निवड झाली, त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. त्यांच्याच बरोबर अतुल शेठ काले, कायमच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेलं काले कुटुंबीय, त्यांचं ते प्रतिनिधित्व करता गेले अनेक वर्षांपासून नगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या जडणघडणमध्ये ज्यांचं योगदान आहे, असे अतुल शेठ काले, ज्यांचं त्या ठिकाणी मर्चंट असोसिएशनच्या चेअरमन पदी निवड झाली, त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. आपल्या तालुक्यातील अग्रेसर समजली जाणारी प्रसिद्ध अशी व्यापाऱ्यांची बँक पीपल्स बँकेच्या चेअरमन पदी ज्यांची नुकतीच अशी निवड झाली, असे राजाभाऊ शिंगे यांनाही मी मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो. या ठिकाणी ज्यांना आपण सन्मान केला अशा डॉक्टर सुषमा ताई आचारी, ज्यांनी अगदी हिमाचल प्रदेश धर्मशाला येथे पार पडलेल्या नॅशनल लेवलमध्ये त्या ठिकाणी पुरस्कार मिळवून आपल्या कोपरगावचं नाव लौकिक केलं. असे 3 पुरस्कार करते किंवा 3 सन्मान मूर्ती आज आपल्यामध्ये आहे, ज्यांनी आपल्या तालुक्याबाहेर राज्य पातळीवर, देश पातळीवर, किंबहुना देशाच्या बाहेर या कोपरगावचं नावलौकिक केलं. आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असं कार्य आपापल्या कार्यात केलं. अशा डॉक्टर सुषमाताई आचारी, त्यांनाही मी शुभेच्छा देतो. खरं तर त्यांच्या कुटुंबांनाही शुभेच्छा देतो, कारण की अशा वेळेस भक्कमपणे मागं उभं राहणं कोणतरी असतं आणि म्हणून डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी विस्तृतपणे सगळा काही तो प्रवास आपल्या समोर मांडला. निश्चितच इथं बसलेल्या अनेक महिला भगिनी आहेत, त्यांच्यासाठी देखील तो प्रेरणादायी आहे. मी ठोळे बाबींचं गाणं अनेकदा ऐकलेलं आहे. मला अनेकदा वाटतं की निश्चितपणाने ते कुठंतरी जर प्रोफेशनल सिंगिंग मध्ये गेल्या असत्या तर आपल्या कोपरगावच्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर म्हणून आपण संबोधितो. त्यांचंही खरं तर या निमित्ताने मी नामोल्लेख करू इच्छितो. या ठिकाणी जे आमच्या संजीवनी परिवाराचे सदस्य होते, डॉक्टर अभय दगडे, जे मगाशी मला सांगत होते, कोल्हे साहेब 2 वाजता मला फोन करायचे, पहाटेचे 2 वाजता, आणि सकाळी 4-5 वाजेपर्यंत आम्ही वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायचो. असे अनेक अनुभव संपन्न
डॉक्टर अभय दगडेजी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी दवाखाना सुरू केला. संजीवनी बरोबर होते. 2005 पासून अमेरिकेमध्ये त्यांनी गेले. त्याच्यानंतर जवळपास 15 वेळा माझ्या मते अमेरिकेत जाऊन त्यांनी त्या ठिकाणी अतिप्राचीन ग्रंथ असलेला लबरीसार, बरोबर बोललो, लब्धीसार या ग्रंथाचं हिंदी भाषेमध्ये, अर्थातच त्यांच्या अर्धांगिनी यांचं मोठं योगदान या ग्रंथाच्या अनुषंगाने त्यांना लाभलं. परंतु ते देखील जैन समाजाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये असेल, वेगवेगळ्या राज्यांमध्ये असेल, परदेशात त्या ठिकाणी याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. आणि निश्चितपणाने आपल्या कोपरगावचं नावलौकिक वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांच्यामुळे लाभलेला आहे. त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. खरं तर जैन समाज हा 1.5% देशाच्या लोकसंख्येचा आहे, परंतु GDP ला जवळपास 17 ते 18% त्या ठिकाणी योगदान देतो. आणि त्याचप्रमाणे जैन समाज, मारवाडी समाज किंवा व्यापारी आपल्या या कोपरगावामध्ये कोपरगावची बाजारपेठ फुलवण्याकरता खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून अहोरात्र त्या ठिकाणी प्रयत्नशील असतात. या निमित्ताने मी त्यांनाही नतमस्तक होतो. तुम्ही देखील कोपरगावच्या जडणघडणमध्ये जे काही योगदान गेल्या अनेक वर्षांपासून देत आहे त्याच्याबद्दल तुमच्याही सगळ्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आपल्या आजचे खरं तर मुख्य सत्कार मूर्ती किंबहुना ज्यांनी जवळपास 35 ते 40 वर्षापासून या क्षेत्रामध्ये, आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये ज्यांनी नावलौकिक केलं, काम केलं. डॉक्टर साहेब, मला आठवतो तुमचा तो हॉस्पिटल, मी फार लहान पडाला आणि अगदी खर्चातला रक्त आला तरी काय ते कोणतं आपण ते लिची काय म्हणतो त्याला, ते लिचेस त्यावेळेस ठेवायचे. आणि मला वाटायचं की हे काय, याच्याने कसं काय मी भरलो होणार. परंतु त्या परिस्थितीमध्ये जेव्हा आयुर्वेदाचं अजिबात महत्व नव्हतं, इंटरनेट नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये एक धाडसी निर्णय घ्यायचा की आपण या आयुर्वेदाचीच प्रॅक्टिस करायची. आणि जणू काही एक व्रत त्यांनी उचलला. आणि आज इतक्या वर्षांनंतर आपल्या कोपरगावातच नव्हे तर संपूर्ण राज्याचं, देश पातळीवर ज्यांनी असं नावलौकिक केलं, असं आपल्या सगळ्यांचे लाडके डॉक्टर रामदासजी आव्हाड यांचंही मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. कारण की मला आठवतं दरवर्षी धन्वंतरी जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी सगळ्यांनी जायचं, प्रसाद घ्यायचा आणि यायचं. या वर्षी अनावगाने डॉक्टर साहेब नव्हते. म्हटलं 37 वर्षात पहिल्यांदा असं झालं असेल की त्या ठिकाणी ते उपस्थित नव्हते. मागच्या काही वर्षांपूर्वी मी गेलो होतो, लंडन किंवा उपवास असं त्या ठिकाणी तुमचं थीम होती. आणि माझ्या मते जापनीज सायंटिस्ट मगाशी उल्लेख केला हॅसोफॅगी, त्यावेळेस त्याचा नोबेल पुरस्कार त्यावेळेस मिळाला होता. आणि मी डॉक्टर साहेबांना विचारलं की डॉक्टर साहेब, फास्टिंग साठी हा पुरस्कार दिला गेलाय, काहीतरी संशोधन झालं की 20 दिवस जर आपण उपवास केला वर्षातला तर आपल्याला कॅन्सर होत नाही किंवा कॅन्सर पेशी या कंट्रोल मध्ये राहतात. तर डॉक्टर साहेब म्हणले की आम्ही 5000 वर्षापासून सांगतोय की तुम्ही हे उपवास करा. आपले एकादशीचे 24 उपवास येतात, ते जरी आपण केली 20 दिवसात सुद्धा आपण 4 दिवस अतिरिक्त ठेवलेले आहे. तेवढं जरी केलं तरी कुठल्याही वारकऱ्याला आजपर्यंत आमच्याकडे पेशंट आला नाही की त्याला कॅन्सर झालं, तो एकादशी धरतो. एवढा आपल्या या सगळ्या प्राचीन ग्रंथांमध्ये किंवा सगळ्या धर्मग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. परंतु कुठंतरी आजची पिढी आपली दुसऱ्या दिशेने जाताना दिसते, पाश्चात्य संस्कृतीकडे वळताना दिसते. आणि अशा कालखंडामध्ये डॉक्टरांनी हे सगळं टिकून ठेवलं, जपून ठेवलं नव्हे तर त्याच्या माध्यमातून आपल्यासारख्या असंख्य पेशंटला, रुग्णांना बरं केलं. आणि मगाशी डॉक्टर आचार्य म्हटल्याप्रमाणे मी पिंपरी चिंचवडला गेलो, मी सांगितलं कोपरगावचं आहे. मला सांगितलं तुम्ही डॉक्टर रामदास आव्हाडांच्या गावचे आहे काय. म्हटलं ही ओळख इथून कुठं आली. मग त्याने आमच्याकडे फार वेटिंग असते, सरांकडे जर जायचं तर आमच्यामध्ये इतकी शर्यत असते की सरांकडे काम करणं मिळणं म्हणजे आमचं भाग्य आम्ही समजतो. आणि जवळपास 7000 विद्यार्थी आज ज्या ठिकाणी जगामध्ये असतील सरांच्या खाली तयार झालेले, निश्चितपणाने सरांच्या नावाबरोबर कोपरगावचं देखील नावलौकिक त्या ठिकाणी ते घेत असतील, याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणून हा पुरस्कार खरं तर आज आपण घेत आहोत.
डॉक्टर साहेब पुन्हा एकदा आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा. माणूस कॉलेज जीवन संपल्यावर त्या ठिकाणी व्यवसायात पडतो किंवा नोकरीत पडतो आणि त्याला रिटायरमेंट होतो. लग्नातली पॅन्ट ज्याला येते तोच खरा फिट माणूस. डॉक्टर साहेबांकडे बघितलं मी त्यांनाही म्हटलं होतं त्या दिवशी की डॉक्टर साहेब मला असं वाटतं तुम्ही लग्नातली पॅन्ट सुद्धा आज तुम्हाला रिटायरमेंटला येत असते. आणि सगळ्याच व्यासपीठाकडे बघितलं तर अतिशय तेजोमय ही सर्व माणसं आहेत. आपापल्या क्षेत्रात एक जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचं व्यासपीठ आहे. त्यामध्ये आपल्या कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार देखील आहेत. कारण की महिला मंडळ ती विधिमंडळ हा एकमेव प्रवास करणाऱ्या त्या एकमेव महिला आमदार होत्या. अनेक महिला आमदार त्या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अशा वेगवेगळ्या माध्यमातून खरं तर त्या प्रवासात तिथं गेल्या. परंतु अतिशय 2002-3 सालापासून मी ताईंची त्या ठिकाणी धडपड मी बघितलेली आहे. अतिशय घरच्या घरी किराणा असेल, हे असेल, छोट्या छोट्या गोष्टी कशा काटकसरीने आपण त्या ठिकाणी संसार करतो त्या पद्धतीने त्यांनी या 5 वर्षामध्ये कामकाज आपल्या तालुक्यामध्ये धडपड केलं. आणि निश्चितपणाने मी या निमित्ताने त्यांचंही खरं तर आभार व्यक्त करतो. आज आपण सगळे व्यापारी लोक या व्यापारी किंवा प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित झाले. खरं तर मगाशी राजेश भाईंनी सांगितलं की कोपरगाव मध्ये काहीच कमी नाहीये. विशेषतः पत्रकारांना उद्देशून त्यांनी सांगितलं की तुम्ही चांगल्या गोष्टी दाखवत जा. आम्ही आमचे घसे कोरडे करोस तर जर काही बोललं तर ते दाखवणार नाही. पण चुकून एखादा शब्द आम्ही टीकेचा आमचा इकडे तिकडे गेला तर दुसऱ्या दिवशीची हेडलाईन असते यांनी जस काय तलवारीच खुपसल्या. अरे कोपरगावचा आदर्श स्वर्गीय विलासराव देशमुख या ठिकाणी यायचे. ते सांगायचे की राज्याचा कारभार करताना मला दोन्ही शंकररावांची काळजी घ्यावी लागते. असा एक आगळा वेगळा दबदबा आपल्या या कोपरगावचा होता. निश्चितपणाने आज जर बघितलं तर भौगोलिक दृष्ट्या सगळ्याच बाबतीत कोपरगाव फक्त काही कोणी एकाने पुढे नेऊ शकण्याचा विषय नाही. हा समाज म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी आपण ज्याला म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे असं सगळ्यांनीच योगदान देऊन कोपरगावला पुढे घेऊन जायचंय. त्यामध्ये राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांचं काम करायचंय, व्यावसायिकांनी व्यावसायिक वेगवेगळ्या क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिक आहे मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे उलाढाल व्हायला लागलेली आहे. आणि एक वेगळ्या पद्धतीने आज ज्या ठिकाणी भारत देश चाललेला आहे एकाच वेळेस भारताला आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं. पण आज जर बघितलं 75 वर्षानंतर त्या ठिकाणी गव्हाचे काय दर आहे आणि काय परिस्थिती आहे. शेजारचे कुठलेही देश आपण घेतले, अगदी श्रीलंकेला राष्ट्राध्यक्षाच्या घरात त्या ठिकाणचे नागरिक जाऊन त्याला घर सोडून पळावं लागलं. पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे, तिथले राष्ट्राध्यक्ष जेलमध्ये गेलेले आहेत. बांगलादेश मधली इकॉनॉमी अडचणीत आहे. नेपाळ असेल, इतर सगळेच शेजारचे देश किंवा अफगाणिस्तान असेल, राष्ट्राध्यक्षाला त्या ठिकाणी देश सोडून पळावं लागला. सुदैवाने एक सक्षम नेतृत्व आपल्या भारत देशाला लाभलेला असल्यामुळं आपला देश आज जवळपास जगातील 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था झालेली आहे. $4 ट्रिलियन इकॉनॉमी आज आपल्या देशाची झालेली आहे. आणि भविष्यात लवकरच टॉप 3 इकॉनॉमी मध्ये देश येणार आहे. आणि या सगळ्याची संधी खरं तर आजच्या युवा पिढीने किंवा कोपरगाव म्हणून आपण जेव्हा देश त्या ठिकाणी योगदान देत असतो, नुसतं सैन्यामध्ये भरती होऊन आपल्याला देशाची देश सेवा करणं असं नाहीये, परंतु आपल्या कोपरगावात राहून सुद्धा आपापल्या व्यवसायामध्ये आपापल्या परिसरामध्ये जर आपण योगदान दिलं तर निश्चितपणाने एक चांगलं राज्य, चांगलं शहर, चांगला देश घडवण्यामध्ये आपण इथून सुद्धा योगदान देऊ शकतो. अर्थकारणावरूनच खरं तर राज्याची किंवा देशाची सक्षम किती आहे हे बघितलं जातं. आणि म्हणून येत्या कालखंडामध्ये कोपरगावला एक सुवर्ण संधी आपल्या दृष्टीने आहे. राजेश भैया म्हटल्याप्रमाणे आपण ताईंच्या कालखंडामध्ये स्काय कॉरिडॉर व्हावं म्हणून राज्य शासनाकडे आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं की शिर्डी, कोपरगाव आणि येवला. शिर्डी एकेकाळी कोपरगावचा भाग होता. कोपरगाव तालुक्यामध्ये शिर्डी येत होता. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब जेव्हा प्रतिनिधित्व करायचे तर शिर्डी या मतदारसंघाचा एक भाग होता. आणि त्या वेळेच्या प्राप्त परिस्थितीनुसार जे जे करणं गरजेचं होतं त्यावेळेस मग अनेक या ठिकाणी संस्था आपल्या कोपरगावमध्ये आले.
अनेक मोठमोठे उद्योग व्यवसाय, अगदी संजीवनी सहकारी साखर कारखाना असेल, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा शैक्षणिक संकुल असेल, औद्योगिक वसाहत असेल, गोदावरी दूध संघ असेल, कोळपेवाडी कारखान्याचे देखील MD कोल्हे साहेब अनेक वर्ष राहिलेले आहेत. अनेक संस्था असतील, VSI असेल, NHC असेल, रयत शिक्षण संस्था असेल, शिर्डी संस्थांमध्ये अनेक आपले लोक आहेत. अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण कॉल सेंटर चालू केलेलं आहे. जवळपास 1000 लोक मुलं मुली त्या कॉल सेंटरमध्ये काम करतात. आणि व्यवसायाच्या दृष्टीने आज जर बघितलं तर आज आम्ही संजीवनी उद्योग समूहाचे मी आकडेवारी डॉक्टर साहेब घेत होतो की आपल्याला अजून काय करता येईल. कॉलेजमध्ये जवळपास 2500 विद्यार्थी फक्त हॉस्टेलमध्ये आहेत. 15,000 विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. 500 ते 700 विद्यार्थी दरवर्षी वेगवेगळे पॅकेजेस घेऊन 8 लाख ते 20 लाखाचे पॅकेजेस घेऊन आपल्या इथून जातात. जवळपास 4-5 कोटीचं दरवर्षी आम्ही बांधकाम त्या ठिकाणी करतो. म्हणजे याच्यामुळे आपली एक इकोसिस्टम किंवा इकॉनॉमी कॉल सेंटर मधूनच 1.5-2 कोटीचा पगार आता आपल्याकडे महिन्याला व्हायला लागला. जवळपास संजीवनी उद्योग समूहात 8-10 कोटीचा पगार महिन्याला होतो. बोनस दिवाळीच्या दरम्यान आपण देतो. बाजारपेठेला हातभार लावण्याचा प्रयत्न करतो. परंतु आज आपण संयुक्तरित्या आपल्या सगळ्यांनाच हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण की जग आणि देश ज्या पद्धतीने पुढे जातो, कोळपेवाडी कारखान्याचे देखील MD कोल्हे साहेब अनेक वर्ष राहिलेले आहेत. अनेक संस्था असतील, VSI असेल, NHC असेल, रयत शिक्षण संस्था असेल, शिर्डी संस्थांमध्ये अनेक आपले लोक आहेत. अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण कॉल सेंटर चालू केलेलं आहे. जवळपास 1000 लोक मुलं मुली त्या कॉल सेंटरमध्ये काम करतात. आणि व्यवसायाच्या दृष्टीने आज जर बघितलं तर आज आम्ही संजीवनी उद्योग समूहाचे मी आकडेवारी डॉक्टर साहेब घेत होतो की आपल्याला अजून काय करता येईल. कॉलेजमध्ये जवळपास 2500 विद्यार्थी फक्त हॉस्टेलमध्ये आहेत. 15,000 विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. 500 ते 700 विद्यार्थी दरवर्षी वेगवेगळे पॅकेजेस घेऊन 8 लाख ते 20 लाखाचे पॅकेजेस घेऊन आपल्या इथून जातात. जवळपास 4-5 कोटीचं दरवर्षी आम्ही बांधकाम त्या ठिकाणी करतो. म्हणजे याच्यामुळे आपली एक इकोसिस्टम किंवा इकॉनॉमी कॉल सेंटर मधूनच 1.5-2 कोटीचा पगार आता आपल्याकडे महिन्याला व्हायला लागला. जवळपास संजीवनी उद्योग समूहात 8-10 कोटीचा पगार महिन्याला होतो. बोनस दिवाळीच्या दरम्यान आपण देतो. बाजारपेठेला हातभार लावण्याचा प्रयत्न करतो. परंतु आज आपण संयुक्तरित्या आपल्या सगळ्यांनाच हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण की जग आणि देश ज्या पद्धतीने पुढे जातो आहे त्या पद्धतीने आपल्याला जर पुढे जायचं असेल तर निश्चितच शेजारचे तालुके आपण बघितले एकेकाळी फार मागे होते, परंतु काळाच्या ओघात कुठेतरी ते आपल्या बरोबरीने यायला लागलेले आहे. आणि म्हणून आपल्याला एक कोपरगावकर म्हणून, नागरिक म्हणून, जसं आम्ही म्हटलं शिर्डी, कोपरगाव आणि येवला, S फॉर शिर्डी, K फॉर कोपरगाव, Y फॉर येवला, हा स्काय कॉरिडॉर आपल्याला तयार करायचा आहे. TTT राजेश भाईंनी सांगितलं की टुरिझम तिकडे जवळपास 50,000 ते 1 लाख लोकांचं फुटफॉल आहे. इकडे टेक्सटाईल आहे आणि आपल्याकडे ट्रेड आणि टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्याकडे आज इतके विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 50-50 लाखाचे पॅकेजेस, 1-1 कोटीचे पॅकेजेस घेणारे विद्यार्थी आहेत. आणि म्हणून कुठेतरी ब्रेन ड्रेन आपल्या कोपरगावचा होतोय का काय असंही माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला वाटतं. कारण की कुठल्याही कार्यक्रमाला गेलो, लग्नाला गेलो, नवरदेव नवरी दोघंही सॉफ्टवेअर कंपनी, दोन्ही पुण्यामध्ये, इथं कोणीच नाही. आणि कोणीच आपल्या कोपरगावचे बरेचसे स्थलांतर होतंय का काय असा कधी कधी प्रश्न पडतो. पूर्वीच्या काळात रोटी, कपडा, मकान हे मूलभूत सुविधा आपल्याला खरं तर गरजेच्या होत्या. परंतु इंदिरा गांधी आवास योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा 80 कोटी लोकांना स्वस्त धान्याच्या माध्यमातून धान्य पुरवणं असेल, हा सगळा प्रश्न आता बऱ्यापैकी मार्गी लागलेला आहे. आणि येत्या कालखंडामध्ये रस्ते, वीज आणि पाणी हे 3 प्रश्न आपल्याला फार महत्वाचे आहेत. रस्ते, वीज आणि पाणी जर आपल्या ठिकाणी व्यवस्थित झालं तर निश्चितच उद्योग व्यवसाय आल्याशिवाय राहणार नाही. आणि एक वेगळं केंद्रबिंदू पुढच्या 5-10 वर्षामध्ये कोपरगाव झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की 100 किलोमीटरच्या अंतरावर आपला अहमदनगर जिल्हा आहे, 100 किलोमीटरच्या अंतरावर नाशिक जिल्हा आहे, 100 किलोमीटरच्या अंतरावर औरंगाबाद आहे, 120 किलोमीटरच्या अंतरावर धुळे आहे. असे 4 जिल्ह्याचे ठिकाण जवळपास 100-125 किलोमीटरच्या आत आहे. 3 एअरपोर्ट, काकडी एअरपोर्ट असेल, औरंगाबाद एअरपोर्ट असेल, ओझर एअरपोर्ट असेल, 3 एअरपोर्ट आपल्या अगदी 1 तासाच्या अंतरावर हे 3 एअरपोर्ट आहेत. रेल्वे लाईन डबल आपली इथं झालेली आहे. कोपरगाव मध्येच रेल्वेचं एक मोठं हब किंवा स्टेशन नुकतंच 19 कोटीचं
आपल्याला आदरणीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या रेल्वे स्टेशनला त्या ठिकाणी पुनर्वसन किंवा पुनर्जीवित करण्याच्या दृष्टीने, सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी निधी प्राप्त होऊन त्याचं कामही प्रगतीपथावर आहे. आणि म्हणून या सगळ्या आपल्या दृष्टीने एक संधी आहे, एक इकोसिस्टीम आपली तयार होऊ शकते. आणि वारंवार मी तर आपल्या राजेश भैया आणि अतुल शेठ कालेंना विनंती करेल की आपण मर्चंट असोसिएशनच्या वतीने असे कार्यक्रम आपण आयोजित करत जा. त्याच्यामध्ये आम्ही असेल, आमचे राजकीय प्रतिस्पर्धी असेल, सगळ्यांना त्या ठिकाणी बोलवत जा. पण कोपरगावचं विजन, कोपरगाव मध्ये फक्त एकीची कमी असं मला वाटतंय. कोपरगाव मध्ये क्षमता फार आहे. या ठिकाणी सगळेच जर बघितले इतके तोलामोलाचे आहे की हे कोपरगावला आपण जर ठरवलं तर निश्चितपणाने कोपरगाव एक महाराष्ट्रामध्ये प्रमुख शहर म्हणून आपलं ओळखलं जाईल. आणि म्हणून या व्यासपीठावरून मी आपल्याला विनंती करतो की आपण सगळे मिळून एक सुवर्ण कोपरगाव किंवा कोपरगाव घडूया. त्याची सुरुवात ह्या सगळ्या बसलेल्या सन्मान मूर्ती मान्यवरांनी केलेली आहे. आपणही त्याला आपला हातभार लावूया हीच अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण सगळ्या मोठ्या संख्येने, प्रसादजी नाईक या ठिकाणी मोठ्या संख्येने आले. अतिशय उत्कृष्ट आपले सगळे प्रकल्प त्या ठिकाणी असतात. आमच्याकडे बँकेकडे येतात. पिढाईने चांगला पुढाकार घेतलेला आहे. पाण्याअभावी आमचे काही शिक्षक श्रीरामपूरला घरं घेत होते रिटायरमेंट नंतर. मी त्यांना सांगितलं थांबा थोडंसं, आपलं पाणी येईल, सगळं येईल, परंतु तुम्ही गुंतवणूक मात्र आपले रिटायरमेंट झालेल्या PF किंवा जे काही पैसे असतात त्याची गुंतवणूक ही कोपरगाव मध्येच केली पाहिजे. विस्पुते सराफचे आपले या ठिकाणी आहे. त्यांनी खरं तर कोपरगाव मध्ये एकदम नवलौकिक आपल्या कोपरगाव शहरामध्ये केलं. त्यांचे विशेष मी आभार व्यक्त करतो. आमचे काही सोनार मित्र त्यांना मी दाखवलं तुमचं बाहेरून एकदा. त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज आहे. योगा असेल, डॉक्टरकी क्षेत्र असेल, वकिली क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये आपले तोलामोलाचे माणसं आपल्या या कोपरगाव मध्ये आहे. निश्चितपणाने येणारा काळ हा कोपरगावच्या दृष्टीने हा सुवर्ण काळ आहे. त्याची संधी आपल्या सहित येणाऱ्या पिढीने घ्यावी अशीच मी या निमित्ताने विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आणि त्याचप्रमाणे डॉक्टरांनी जसं जाता जाता एक शेर किंवा एक दोन लाईन सांगितल्या, मी देखील सांगू इच्छितो. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, कहीं तो आग जलनी चाहिए, सिर्फ हंगामा खड़ा करना ये हमारा मकसद नहीं, इरादा है कि अपने कोपरगाव की सूरत कहीं ना कहीं बदलनी चाहिए, कहीं ना कहीं बदलनी चाहिए. आपल्या सगळ्यांचा खूप खूप आभार, मान्यवरांचा खूप खूप धन्यवाद. सुहास खामकर जी मिस्टर युनिव्हर्स आहेत, असे बरेचसे सर्व येऊन जातात. हे सर्व योग किंवा हा सर्व नशीब आयुर्वेदामुळे मिळत आहे. मला आठवतं की पुरस्कार मिळाला म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांना ट्रीटमेंट देण्याचं भाग्य देखील मिळालं. आदरणीय शंकररावजी कोले साहेब हे शेवटपर्यंत आयुर्वेद ट्रीटमेंट माझी घ्यायचे. दोन्ही इव्हन विकी भैया देखील माझा लहानपणापासून पेशंट आहे, आशुतोष देखील पेशंट होता. तर हे सर्वांना ट्रीटमेंट देण्याचं भाग्य मिळालं. आणि पुरस्कार मिळाला की शंकररावजी कोले साहेब त्यावेळी मला नेहमी म्हणायचे की डॉक्टर तुमचा एक धडाक्याचा नागरी सत्कार झाला पाहिजे. मला कमीत कमी 3-4 वेळा ते बोलले. आणि शेवटच्या वर्षी म्हणजे पॅरालिसिस झाल्यानंतर देखील ते एकदा मला एक पुरस्कार मिळाला तर कळलं. तर मला म्हटलं की डॉक्टर तुमचा नागरी सत्कार मी एक झाल्यानंतर करेल. मला वाटतं विवेक भैयाने तेच त्यांची ती अतृप्त इच्छा आज या ठिकाणी पूर्ण केली. कारण साहेबांची सगळ्यात जास्त सेवा विवेकने केली. कारण साहेबांना काही त्रास झाला की पहिला पण विवेक जायचे की सर असं असं झालं, काय देता येईल, आणि साहेब देत झाले पाहिजे. त्यामुळे लाडक्या नातूंनी त्यांची यातृप्त इच्छा पूर्ण केली. आणि आज स्वर्गामधनं साहेब बघत असतील तर नक्कीच त्यांना कृतकृत्य झाला पाहिजे. अधिक वेळ न घेता पुन्हा या पुरस्काराचा जो होतं की हा पुरस्कार मला कसा मिळाला हा प्रश्न मला देखील आहे. कारण 8 वर्षापासून आयुषने आयुर्वेदाने सेलिब्रेशन सुरुवात केली आणि ह्या पुरस्काराला देखील ऍप्लिकेशन्स लागतात. मी 10 तारखेला पुरस्कार होता, 8 तारखेला नगरला एका कामानिमित्त वसंतरावजी आम्ही नगरमध्येच होतो. आणि दुपारी 1 वाजता मला फोन आला राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठातून की राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कारासाठी तुमचं नाव प्रथम क्रमांकाने नॉमिनेट झालेलं आहे आणि 10 तारखेला फंक्शन आहे तर तुमको आना पडेगा.
तर मी आपलं म्हटलं ठीक आहे, ठेवून दिला. 5 मिनिट मी माझ्या कामात राहिलो आणि 5 मिनिटानंतर फक्त एक रिद्धीला, माझी कन्या तिला फोन केला की असा असा पुरस्कार मिळालाय. तर ती नाचायला लागली, पप्पा खूप मोठा पुरस्कार आहे, खूप मोठा पुरस्कार आहे. तोपर्यंत बाय गॉड मला हा पुरस्कार माहीत नव्हता. परंतु त्यानंतर नगर ते कोपरगाव येईपर्यंत कमीत कमी 50हून अधिक फोन दिल्ली, ऑल ओव्हर इंडियातनं मोठ्या मोठ्या लोकांची की ज्यांना मी कधी फक्त नाव ऐकलं, कधी बोललेलो नाही, अशांचे मला अभिनंदनाचे फोन आले. आणि यू डिझर्व इट, यू डिझर्व इट, यू डिझर्व इट असं प्रत्येक जण त्यावेळी म्हणत होता. आणि त्यावेळी नंतर आल्यानंतर कळलं की हा पुरस्कार किती मोठा आहे. 10 तारखेला लगेच दुसऱ्या दिवशी निघावं लागेल. म्हटलं आमच्याकडे धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम असतो. तर परत मी फोन आला, त्यांना म्हणलं की मेरा फंक्शन रहता है, मैं नहीं आ पाऊंगा. तर त्या व्यक्तीने एकच शब्द वापरला की दिस विल बी द डिसऑनर ऑफ इंडियन गव्हर्नमेंट, इंडियन गव्हर्नमेंटचा अपमान ठरेल. तर म्हटलं ठीक आहे, येतो. आणि मी त्यानंतर तिकडे गेलो. पुरस्कारामध्ये देखील डॉक्टर सर्बानंद सोनोवाल जे केंद्रीय मिनिस्टर आहेत, याच वर्षी मार्च महिन्यामध्ये राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाचा चिकित्सा रत्न पुरस्कार त्यांनी मला दिलेला होता. ते आसामीग्रस्त आहेत, ते मला म्हटले तिथे की हम कभी तो भी मिले हैं. म्हटलं सर मार्च में भी आपने एक पुरस्कार मुझे दिया हुआ है. बोले मैं वही तो सोच रहा था, हम कभी तो भी मिले हैं. त्यावेळेस आयुष सेक्रेटरी डॉक्टर राजेश कोटेचा जे होते, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की इनके पर्सनैलिटी पे मत जाओ, ये आयुर्वेद का चमत्कार है और हमने इनको पुरस्कार देने में देरी की. इतना एक शब्द में वो बोले. तो पुरस्कार 5 लाख रुपये, सन्मान पत्र, सन्मान चिन्ह असा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला. आणि तो पुरस्कार आज या कोपरगावच्या सुंदर गावामध्ये, जसं राजेश बोलला की कोपरगाव खरोखर चांगलं आहे. मी नेहमी सांगत असतो की कोपरगाव सारखं गाव नाही. कोपरगाव सारखे ब्रॉड रोड कुठल्याही गावात नाही. तुम्ही येवल्याला जा, छोट्या गल्ली बोळा आहे. कुठे ज्या कोपरगाव सारखं प्लॅन सिटी नाही असं मला वाटतं. किरकोळ गोष्टी आहेत त्या जर सुधारल्या, प्रत्येक ठिकाणी आता आयुर्वेदाचं आमचं आहे, होमिओपॅथीचं डॉक्टर म्हणायचं आहे, तर एक हब तयार होतील. आणि एक लवकरच भविष्यामध्ये देखील इथे आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूट आम्ही सुरू करणार आहोत की ज्याने कोपरगावचं नाव नक्कीच वाढेल. तर या सुंदर गावामध्ये सुंदर गावकऱ्यांनी हा जो सुंदर पुरस्कार या ठिकाणी दिला, सन्मान केला, त्याबद्दल मला जो पुरस्कार मिळाला तो सर्व गावासाठी आज समर्पित करतो. आणि पुन्हा एकदा सर्व ऑर्गनायझिंग कमिटीचं, नागरी सत्कार समितीचं, बबलूजीचं, सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. हे सर्व घडण्यासाठी आपल्याच गावात, आपल्याच लोकांसमोर, आपल्याच लोकांनी आपला सत्कार करण्यासाठी नशीब लागतं. त्याबद्दल मी फक्त एवढंच म्हणेन कि तमन्नाओं की दुनिया में यूं तो हर एक आता है, तमन्नाओं की दुनिया में यूं तो हर एक आता है, मगर पाता वही है जो यहाँ तकदीर लाता है.